सांगली जिल्हा पोलिसांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेल्या मुद्देमालाची कायदेशीर प्रक्रिया वेगाने पूर्ण करत नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे। जिल्ह्यातील 16 पोलीस ठाण्यामध्ये दाखल 50 गुन्ह्यातील तब्बल 4,02,82,000 रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादी व साक्षीदारांना परत करण्यात आला। कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते हा मुद्देमाल वितरित करण्यात आला। यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते। परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये 134 तोळे सोन्याचे दागिने, 40 किलो चांदीचे दागिने, 283 मोबाईल, ऑनलाईन फसवणुकीतील 97,32,000 रुपयांची रक्कम तसेच 1,430 किलो बेदाणा यांचा समावेश आहे। गुन्ह्यामधील जप्त मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच मूळ मालकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सांगली पोलिसांनी जलद गतीने पूर्ण केली। गुन्ह्याचा छडा लावण्याबरोबरच नागरिकांचा हक्काचा मुद्देमाल सुरक्षितपणे परत मिळवून देण्याची जबाबदारीही पोलिसांनी प्रभावीपणे पार पाडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। गुन्हा घडण्यापूर्वीच ताब्यात घेतले गेले एक सुद्धा हे अतिशय जे आहे से चांगली कामगिरी झालेली आहे। आपला SP तुषार दोशी साहेबांचे मार्गदर्शनाखाली आपले लोकल क्राईम ब्रांचने चांगली कामगिरी केलेली आहे। मी जे आहे से हे सर्व टीम जे आहे त्यांना 50,000चे रिवॉर्ड घोषित करत आहे आणि ते रिवॉर्ड त्यांना जे टीमचे सदस्य असेल ते सर्वांमध्ये वाटप होणार आहे आणि भविष्यामध्ये पण त्यांनी अशीच जे आहे चांगली कामगिरी करत राहावा यासाठी त्यांना जे आहे से आम्ही जे आहे से मार्गदर्शन देणार आहे आणि त्यांच्याकडून अशी आम्ही अपेक्षा करणार आहे। थँक्यू। गुन्ह्याबाबत